हाय हॅलो नमस्कार, मी अंजली. आज पुन्हा एकदा तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आज मी ब्लॉग बनवण्याचे कारण म्हणजे श्लोकचे मी दिवसभरचे तुम्हाला सांगणार आहे किती वैताग देतो. खूप जण म्हणतात खूप शांत आहे, तर अजिबात शांत नाही आहे, तो खूप येड्यावानी करतो. तर आज मग म्हटलं बनवा मोठा ब्लॉग, कारण खूप दिवस झाले मोठा ब्लॉग बनवलाच नव्हता. त्याच्यासाठी मी आज म्हटलं मोठा ब्लॉग बनवावा. तुम्ही सगळंच आम्ही दिवसभर कसं धमाल करतो आणि श्लोक किती मस्ती करतो सगळं शेअर करणार आहे. तुम्ही शेवटपर्यंत नक्की ब्लॉग बघा. अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. त्याचं मला दाखवते. आता मी श्लोक झोपलेला आहे, झोपलेला म्हणजे तो अजून आता उठलेला आहे, तो बघू शकता. तुम्हाला दाखवते आता मी श्लोक उठलाय की नाही. चला ना, कसं उठून बसलेला नाही तर मी तुम्हाला आता दाखवते. चला बघा आमचा श्लोक. हे बघा श्लोक, बघा आमचा श्लोक झोपला होता, आता उठून बसलेला आहे. हे बघा लाईट गेली ना त्याच्यामुळे गरम झालं ना त्याला, त्याच्यामुळे तो कसा उठून बसलेला आहे. आता लाईट गेलेली आहे ना त्याच्यामुळे खूप गरम झालं आणि श्लोक पण उठलेला आहे. लाईटचं काय माहिती काय चालू काम चालू काय माहिती ते कळत नाही. खूप गरम होते ना, ऊन तर इतकं आहे ना, उसका आता उन्हाळ्यात चालू असं झालेलं आहे. थंडीच्या दिवसात उन्हाळ्यात चालू झाल्यावानी झालेलं आहे ना. श्लोक बघा गरम झालं, तुला खूप गरम झालं. उठलाय आता आता हा उठलाय म्हटलं माझी काही कामं व्हायची नाहीत. अजून माझी घराची काहीच कामं झालेली नाही आहेत आणि तेवढ्यात हा उठलेला आहे. हा फक्त आहे ना ह्याला आंघोळ वगैरे घालून फक्त 15 मिनटं उठलेला आहे. हा झालेले आहेत झोपून, ह्याला आता उठलाय. घरात राडा बघा, इथं कपडे धुवायचे पडलेले आहेत, लय राडा झाले. आता मला हे सगळं उरकायचं आहे, तर भांडी वगैरे सगळं काम तसंच राहिलेलं आहे. आता श्लोक काय माहिती कसं करून देतात, तुम्हाला कळणच ना श्लोक मला कसं काम करून देतो का नाही देत. आता हे तुम्हाला कळणारच आहे या ब्लॉगमध्ये, तर नक्की बघा, पूर्ण बघा आणि शेवटपर्यंत बघा. आता ये हा पोरगा आहे ना, दिसतो की नाही शांत, अजिबात नाही हे पोरगं शांत. ते फक्त आहे ना व्हिडिओ करूच तर आणि कुठे बाहेर फिरायला गेलं, कुणाकडे बाहेर गेलं ना तर शांत बसतं. तर मी दाखवते आज तुम्हाला त्याचं नखरे सगळं दाखवणार आहे. श्लोक काय श्लोकी काय खाली बसणार ना. आता मी याला खाली बसवलंय, तर हा दुसरा उद्योग काहीतरी करणार आहे. तर मी आता ह्याला खाली बसून घेताना मी घेते पटकन उरकून. आता जर ह्याला खाली बसू तर खेळूच, तर आता हा झोपा येणार नाही आहे, डायरेक्ट हा दुपारी झोपणार आहे. आता हे खेळत बसणार आहे. आता त्याच्या जाळीतून तो भांडी तरी काढल, नाही तर काहीतरी राडा करणार. आता बघा ते जाळी वगैरे ओढून आता त्याची झाली सुरुवात. भांडी वड, हे वड, ते वड, त्याची आता काढायला सुरुवात करतो. आता काय करतो रे श्लोक, बसला आमचा भांडीवाला, भांडी काढून बसलेला आहे. कुणाला जर भांडी पाहिजे असेल ना तर आमच्याकडे मिळून जाते. आमचा भांडीवाला बघा, हा आमचा भांडीवाला आहे. काय करतो तू, राडा काढायला सुरुवात झाली ना तुझी, झाली की नाही. कसं बघते हे बघा. केस तर माझी इतकी छोटी झाली आहेत ना, लय झालेली. आणि बघू शकता लाईट पण आता आलेली आहे. केस तर माझी इतकी गळत असणार केसांची काय सांगू. श्लोक झाल्यापासून तर आहे ना माझ्या केसांची आहे ना खूप हाल बेकार झाले. त्याच्यामुळे मग मस्त तयार वगैरे होऊन घेते. आणि बरं झालं लाईट आली म्हणून, नाही तर खूप गरम व्हायला लागलं होतं. मस्त असं रेडी वगैरे घेते. काय करतो रे, इकडे चल चल. श्लोक आहे तिथं येऊन बसलेला आहे, म्हणजे तिथे ना काहीतरी तोंडात घालत बसलं, काहीतरी उचलून खाल्लेलं आहे त्याने नक्की. तर खाली पडलेली गोष्ट आहे ना खूप आवडते, तो घेतो आणि तोंडात घालतो. घरातली सगळी कामं वगैरे झालेली आहे, तयार वगैरे पण मगाशीच झाले. मी घरात सगळं कामं सगळी करून घेतलेली आहे, कपडे वगैरे सगळं धुवून घेतलेली आहे मी. आणि आता मग बाहेर इतकं ऊन आहे ना, तर 1 तासात आत कपडे तर नक्कीच वाळतील. तो बघू शकता बाहेर ऊन बघा किती. हे कपडे वगैरे धुवून घेतलेत आणि बघू शकता बाहेर ऊन तर लई कडक झालेलं. आता हे 1 तासाच्या आत तर लगेच कपडे ना पूर्ण वाळून जाणार आहेत. आमचं दाराचं राखणदार बघा आहे ना, दारातच बसतो. कोण येतोय कोण जातोय, कोण इकडं पळतोय कोण तिकडं पळतोय, नुसतं हा बाहेर बघत बसतो. आमच्या घरात राखणदार कसं बसले दारात. श्लोक, ए श्लोक, श्लोकी
ए तू काय करतोय? दारात बसलाय तू राखणदार म्हणून? कोण येतोय कोण जातोय बघायला? हा, काय करतोय तिथं बसून? गाड्या बघतोय तू? येत आहेत जातात त्या बघतोयस का? गरम होते अजून. श्लोकला मी ना तयार पण नाही केलेलं आहे. लय गरम होते म्हटलं, कपडे पण नाही घातले त्याला. अजून त्याचा मेकअप पण करायचा आहे. तर हा बघा, तुझं लक्ष लय बाहेर आहे. त्याला सगळी खबरी असतात, कोण येते कोण जाते आमच्या श्लोकला. घड्याळात वाजली आहेत 12:15 होत आले आहेत. आता भूक लागलेली आहे, तर म्हटलं आता घ्यावं जेवण करून, आधी पोटोबा करावा आणि मग विठोबा करा. तर आता मी आज चपाती वगैरे करून घेते. सकाळी श्लोकच्या पंच्या पुरती चपात्या केल्या होत्या, भाजी वगैरे केलेली भेंडीची. तर आता चपात्या गरम बनवून घेते पटकन आणि जेवण करून घेते. खूप भूक लागलेली आहे. सकाळी नाश्ता वगैरे नव्हता केला, चहाच पिला होता. मी सकाळचं काही नाश्ता नाही करत, फक्त चहा पिते. कधी कधीच मूड झाला खाऊ वाटलं तर मी नाश्ता वगैरे करते. तर अजून मी तुम्हाला दिवाळीची मी शॉपिंग जी केलेली आहे, म्हणजे दिवाळीची शॉपिंग म्हणजे केलेली जी कपडे खरेदी वगैरे नाही केले आम्ही, अजून करायचे आहेत कपडे खरेदी. पण ब्लाऊज दिवाळीचं जे मेन सामान आहे तेच घेतलेलं आहे. अजून मला खूप खरेदी करायची आहे, तर मी तुम्हाला दाखवणार आहे मी काय काय घेऊन आलेली आहे दिवाळीसाठी. मग थोडेफार सामान वगैरे तर मी तुम्हाला दाखवते. ओके, तर जेवणचं ताट बनवून घेतलं, चपाती केलेली आहे. इथं थोडा मसाला घेतला आहे, कांदा लसूण मसाला, आणि तिथं भेंडीची भाजी केलेली ती सकाळी घेतलेली आहे. तर जेवण करून घेते. आणि मी काल मस्त असे गुलाबजाम केले होते, ते छान असे पाकात मुरलेत. ती पण मग मस्त थोडेसे जेवण वगैरे झाले, थोडंसं गोड खायला मग गुलाबजाम घेते. म्हटलं असंच मूड झालं होतं गोड काहीतरी खायचं. मग गुलाबजामचे किराणा भरताना मी ना पाकिट आणली होती गुलाबजामसाठी. मग म्हटलं घ्यावं तेच नाही का, बनवून टाकावं म्हटलं. मग त्यासाठी मी तर मस्त असे गुलाबजाम केले, कालच केलेत. तर मस्त असे गुलाबजाम पण घेतलेले. आता मस्त जेवण करून घेते आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला मी दिवाळीची काय खरेदी केली आहे ना, तर मस्त असं जेवण करायला घेतलेलं आहे. म्हटलं जेवण वगैरे नाही का करून घेते, तुम्ही पण या मस्त असं जेवण करायला. आणि जेवण वगैरे झाल्याच्यानंतर तुम्हाला ना मी दिवाळीची जी शॉपिंग केलेली आहे खरेदी नाही का, थोडी जी लागते ते सगळं दाखवणार आहे. आणि जेवण वगैरे आता करून घेते पहिले. आमचं श्लोक आहे ना तुम्ही दाखवते. तर आमचं श्लोक पण बघा जेवायला बसलं माझ्या सगळं. त्याला हातात चपाती दिली मी, त्याच्या हातानेच खातो. आणि त्याला मी ना नंतरपासून हाताने द्यायची सवय लावलेली आहे, म्हणजे तो येणं पुढचं स्वतःच्या हाताने तरी खाईल. त्यामुळे मी त्याला ना आता हातातच देते खायला, आणि तो खातो पण. तो खातोय बघ कसा. श्लोक काय खातो तू? चप्पा खाते तर कसंच खाते. असं जेवण वगैरे करून घेतलेलं आहे, तर तुम्हाला मी दाखवते. आता श्लोकला मी झोपी लावते, पण श्लोक काही झोपायचं नाव घेत नाही आहे. आणि आता घड्याळात वाजले आहेत 2. तर आता मी थोडं मग आता घरातलं सगळं जेवण वगैरे सगळं उरकून झालेलं आहे. तर आता मग तुम्हाला मी थोडंफार दिवाळीची शॉपिंग दाखवते. म्हणजे काय खरेदी केली शॉपिंग म्हणजे लई खूप अशी भरपूर नाही केलेली, थोडीच केली. जे आपल्याला पूजेसाठी सामान जे लागतं ना तेच मी खरेदी केलेली आहे. तर तुम्हाला मी दाखवते आता काय काय खरेदी केली, तुम्ही बघू शकता. आधीच सगळी शॉपिंग वगैरे करून घेऊ आणि हे सगळं ठेवून दिलं. परत हे श्लोकच्याच हाती लागलं असतं तर श्लोकने याचं काय केलं असतं काही खरंच असतं श्लोक. मग बाजार होता त्याच्यामुळे मग मी ना करून घेतली सगळी शॉपिंग. तर मग मी दाखवते काय काय केलेली आहे ते. तर आता जास्त काही नाही, आपण जे घेतो पूजेसाठी सामान वगैरे तेच केलेले आहे. तर इथं मी हे भोळके असं काहीतरी म्हणतात ते नाही काही लागतात ते हे घेतलेलं आहे. तर ते मी इथं 5 लागतात ना, मग त्यासाठी मग मी इथं 5 घेतलेले आहेत. बाजार असतो, बाजारातूनच मी अगोदरच घेतलेले आहे. परत नंतर नाही टायमाला धावपळीला आहे ना खूप, मग धावपळ कुठं करायची ना त्यासाठी. आणि मग हे लाह्याचं एक पाकिट घेतलेलं आहे. आणि इथे मस्त अशा पंत्या घेतलेल्या आहेत. हे बघा छान आहे की नाही, मस्त अशा पंत्या वगैरे पण घेतलेत मी. इथं मी मग पंत्या वगैरे घेतले आणि ह्याच्यात पण आहेत पंत्या. आणि हे मस्त आहे ना असं मी ना चिनी मातीचा दिवा आहे हा. हे बघले मस्त खूप छान आहे आणि ना खूप सुंदर आहे आणि खूप ना अशी टिकाऊ पण आहे. आणि आहे ना ह्याच्यामध्ये ना आपण समईसारख्या 5 वाती लावू शकतात. आपण समई जर मोठी नसेल लावायची, ते खूप छान मस्त असं नाजूक आहे. आणि ह्याची क्वालिटी पण खूप छान आहे. आणि फक्त ना हे 20 रुपयाला आहे. मी घेतलं हे, मी गेल्या वर्षी पण घेतलं होतं, पण माझं गेल्या वर्षीचं आणि ते कुठंतरी म्हणजे फुटलं वाटतं ते. त्याच्यामुळे मी ह्या टायमाला पण घेतलं, ह्या टायमाला पण होतं. आणि खूप छान वाटतं, म्हणजे मोठी समई लावण्यापेक्षा ना ह्याच्यात 5 वाती लावून पेटवल्यानं खूप म्हणजे भरपूर वेळ राहतं. आणि ह्याच्यात ना तेल वगैरे खूप छान मावतं आणि असं गळत वगैरे नाही.
आणि हे लवकर फुटणार पण आणि दिसाय पण खूप सुंदर दिसतं. ह्याची डिझाईन वगैरे खूप छान आहे, तुम्ही बघू शकता. मला ते खूप आवडलं, त्यासाठी मी हे घेऊन आले. समई लावण्यापेक्षा ह्याच्यात मस्त असे 5 वाती लावू शकतो. आणि हे ना तुम्हाला म्हणलं ना फक्त 20 रुपयाचं, त्याच्यामुळे ना क्वालिटीनुसार पण छान आहे. आणि हे पण मी असं बाजारातूनच घेतलं होतं. आणि त्याच्यानंतर मी इथं ह्याच्यामध्ये ना लक्ष्मीची मूर्ती वगैरे आणि रांगोळ्या वगैरे घेतलेले आहेत. तर मी तुम्हाला दाखवते. मी ना त्या दिवशीच सगळी खरेदी करून घेतली, तरी आहे ना अजून राहिलेलं आहे थोडी शॉपिंग. तरी तर मस्त अशी हे बघा, तुम्ही बघू शकता, मस्त अशी लक्ष्मीची मूर्ती घेतलेली, खूप छान दिसते की नाही. छान अशी कमळावर बसलेली आहे लक्ष्मीची अशी मूर्ती घेतलेली आहे मी ही. आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये तर काय रांगोळीचे कलर वगैरे हे बघा, सगळे रांगोळीचे कलर वगैरे सगळं घेतलेलं आहे मी. आणि शॉपिंग एवढीशीच झालेली आहे. अजून ह्याच्यामध्ये आकाशकंदील आणि तोरण वगैरे मला घ्यायचं आहे. मी त्या दिवशी गेले होते पण खूप रेट सांगितलं होतं त्यांनी. मग त्याच्यानंतर मग म्हटलं आता दुसरीकच घेऊन, खूप उशीर पण झाला ना, त्याच्यामुळे मी तिथे घेतलंच नाही. आता अजून राहिलेलं आहे दिवाळीचं थोडीफार आकाशकंदील वगैरे लाईटिंग वगैरे राहिलेली आहे, ती अजून खरेदी करायची आहे. तर मग अशी सगळी तयारी मी करून घेतलेली आहे पहिलीच. आता हे सगळं आम्हाला घेऊन आता हे सगळं पुण्याला जायचं आहे, कारण आता दिवाळी सगळी आहे ना आम्ही पुण्याला बनवणार आहे, म्हणजे पुण्याला करायची आम्हाला, म्हणजे दिवाळीसाठी आम्ही पुण्याला जाणार आहे. त्याच्यासाठी मग हे आता मी असं मस्त घेतलेलं आहे. पणत्या वगैरे मला आहे ना पणत्या खूप छान आवडल्या, मस्त आहे त्याची डिझाईन वगैरे. हे बघा, अशा मस्त 6 पणत्या घेतलेल्या आहेत, कारण गेल्या वर्षीच्या पण आहेत नवीन आणलेल्या तशा, तर त्यातल्या मी मग गेल्या वर्षीच्या पण आहेत, पण मी या टायमाला फक्त 6 घेतले. म्हटले घेऊन तरी काही उपयोग नाही जास्त. मस्त अशी पणत्या वगैरे पण छान घेतली, डिझाईन मला खूप आवडली होती सगळ्याची. तर बघा, मग एवढीशी फक्त ही पूजेचीच खरेदी झालेली आहे. मला अजून तोरण आकाशकंदील आम्हाला घ्यायचं आहे, ते अजून राहिलेलं आहे. मग ते घेतलं म्हणजे ते पण तुम्हाला दाखवेन मी आकाशकंदील वगैरे आणल्यावरती. आणि बाकीचे काय कपडे वगैरे तर आम्ही साडी वगैरे तर केलीच होती पहिली खरेदी साडी वगैरेची, पण ह्या टायमाला मी काही घेतली नाही. माझ्याकडं म्हणजे घेतली होती मी मध्ये, तीच घालणार आहे. मग त्याचं मी नवीनच होती, ब्लाऊज पण शिवलेला होता, त्याच्यामुळं मग आता मग हे घेतलेलं आहे सगळं, म्हणजे त्याचं ब्लाऊज वगैरे सगळं शिवून ठेवलेलं आहे. श्लोकसाठी पण मस्त असं नवीन ड्रेस घेतलेले आहे, ते आता डायरेक्ट तुम्हाला मी दिवाळीतच दाखवणार आहे. दिवाळीतच सगळं तुम्हाला श्लोकचा ड्रेस सरप्राईज देणार आहे, म्हणजे सरप्राईज म्हणजे तुम्हाला मी दाखवणार डायरेक्ट कसं वाजता दिवाळीत घेतलं ड्रेस. मग मस्त असं दिवाळीचं मग सेलिब्रेशन करणार आहे. आणि श्लोकची पण मस्त पहिली दिवाळी आहे ना, त्यासाठी मग आमचं ठरलं की पुण्याला जायचं म्हणून. तर त्यासाठी मग श्लोकचं पण म्हटलं आता पहिली म्हटलं घरी जावं, दसऱ्याला तर गेलंच होतं आम्ही, त्याच्यामुळे म्हटलं आता दिवाळीला पण जावं. मग आता ही सगळी तयारी करून घेतली. आता चाललं आहे थोडी करते आता दिवाळीचे काय थोडीफार फराळ वगैरे ना मी केलाच नाही, कारण ना श्लोकमुळे ना मला नाही करता येत. आणि तेलाचं करायचं म्हटलं ना तर श्लोक मला अजिबात नाही करून देत. सगळं फराळ करायचं म्हटल्यावरती श्लोक जर शांत बसलं पाहिजे, कुणाची थोडी मदत व्हावी, एकटीने तर नाही होऊ शकत सगळं करायचं म्हटल्यावरती. मला म्हणलं की फराळ वगैरे राहिलेलं आहे, तर मला एकटीला तर काही जमतच नाही, पण श्लोक नाही करून देत अजिबात. त्याच्यामुळे मग मला फराळ करायचं आहे अजून, तर त्याची तयारी करायची. आणि मी म्हटलं आता सगळं रेडीमेडच फराळ आणणार आहे, त्याच्यामुळे मग आता रेडीमेडच करायचं, कारण श्लोक अजिबात नाही करून देत. श्लोक खूप वेळेवारी करतो, आणि तेला बिलाचं म्हटल्यावरती नाही जमत एकटीला सगळं करणं. तर पुढच्या वेळी श्लोक थोडं मोठं झालं, पुढच्या दिवाळीला करता येईल. या दिवाळीला कमी फराळ अजिबात नाही केलेला. आणि मग आता सगळी चालली तयारी दिवाळीची. तुमची पण आता सगळी तयारी, दिवाळी म्हटल्यावरती खूप सारी तयारी असते सगळं करायचं म्हटल्यावरती. आता चाललं आहे. आता श्लोकचं तुम्ही बघू शकता आवाज येतो, तर श्लोक केलं आहे ना झोपीत टाकलं आहे, पण ते झोपायचं नाव घेत नाही. त्याला झोप आलेली आहे, त्याला खाऊ पिऊ घातलेलं आहे मी आता दुपारचं. त्याला आता झोपायला लावलं, पण हा पोरगा आहे ना अजिबात झोपायचं नाव घेत नाही. आता मला अजून म्हणजे फक्त आता झालं आहे, थोडी अजून माझी कामं राहिलेली आहेत. आता पटकन श्लोकला झोपी लावणार आहे पहिलं, आणि त्याच्यानंतर ना सगळी घरची कामं वगैरे उठून थोडं आराम करणार आहे. तर तुम्हाला मी आता म्हटलं की श्लोक आता श्लोक आहे ना, तुम्हाला सांगू का, आय थिंक 10 महिन्याच झालेलं आहे श्लोक. आता थोड्या दिवसांनी श्लोकचं पण बड्डे वगैरे येणार आहे. श्लोकचा बड्डेची पण मी अशीच तयारी तुम्हाला दाखवीन. श्लोकचं पण आम्हाला बड्डे वगैरे करायचं आहे. मस्त असं श्लोकचं फर्स्ट बड्डे येणारच आता थोडं, म्हणजे अजून महिना आहे, टाईम आहे अजून, पण आलेच. आता म्हणता आमचं श्लोक वर्षच झालं, तर आता ओरडतोय की त्याला झोप आलेली आहे. तर मी आता श्लोकला झोपी लावते, आणि मग आता थोडं आपण पुढं भेटूया. हे ना आता श्लोकला झोपी लावते, तर हे बघा झोपायचंच नाव घेते. झोप ना उभी, का रडतो तू? हा बघा, हा रडते किती. अजिबात झोपायचं नाही आहे. आणि काय तर इथं गरम पण खूप होतं आहे, लाईट तर आहे तशी, पण खूप गरम होतं. आता ऊन तर इतकं पडलं आहे ना, त्याच्यामुळे आता मी श्लोकला झोपी लावते. आणि श्लोक
तुम्ही बघितलं असेल किती करामती आहे आमचा श्लोक, लय करामती आहे. तर तुम्हाला मग मग आहे ना श्लोक आहे ना आमचा आजकाल इतका वैताग द्यायला लागला भरपूर. श्लोक तुला झोपायचं नाही बबी, त्याला झोप तर खूप आलेली आहे पण तो झोप नाही आहे. मग मी श्लोकला आता झोपी वगैरे लावते आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला भेटूया परत. मी श्लोकला आहे ना आता झोपवलं आहे आणि श्लोक आता झोपलेला आहे खरं. आणि लाईट तर आहे आता मग आलेली आहे, परत मध्ये गेली होती त्याच्यामुळे आता आलेली आहे. आता मी घरातली सगळी कामं उरकून घेतलेली. आता श्लोकला मी झोप लावलं होतं, जे काम राहिलं होतं घरातलं सगळं उरकून घेतलेलं आहे आता. आणि आता मला पण भयंकर अशी झोप आलेली आहे. आता मी पण थोड्या वेळ म्हटलं श्लोक झोपल्यापासून म्हटलं थोडंसं आराम करा, कारण श्लोकची झोप फक्त 15 मिनटं आहे. तो लगेच उठतो, तर म्हटलं तेवढ्यात आपण एखादी झोप तर नाही होणार नाही पण थोडं म्हटलं पडावा. मग मस्त उरकून घेतले, म्हटलं आता मस्त झोपते वगैरे. आणि तुम्ही बघितलं असं आमची कसं चालले आमचं दिवसभर, आमचं कसं धावपळ असतं आणि काय चालू असतं आमच्या घरात श्लोकमुळं. आणि खरंच श्लोकमुळे ना कसा दिवस उगवतं आणि कसं संपतं हे पण नाही कळत. तर सगळं त्याच्या मागं असतं आमचं, सगळं त्याला घेण्यात असतो, परत त्याला सांभाळण्यात असतं, परत त्याच्या खेळण्यात असतो. त्याच्यामुळे ना सगळा दिवस माझा त्याच्यात निघून जातो. पहिलं माझं श्लोक नव्हता त्याच्या अजिबात दिवस न जातो, पण श्लोक आल्यापासून माझं खरंच कसं दिवस जातो मला कळत नाही. हा तो थोडा पण येडवण करतो, तो लहान आहे ना अजून, तो करणारच नाही, त्याच्यामुळं तो करतोच थोडं पण मस्ती करतो, हे करतो, छान वाटतं. पण खरंच खूप मस्त वाटतं की आपलं म्हणजे आमचं लहानपण श्लोक संगणं खूप छानपैकी आम्ही जगतो. खूप छान वाटतं आम्हाला श्लोकमुळे. आणि तर आता तुम्ही बघितलंच ना आता दिवाळीची धावपळ पण चालू आहे आमची. मग आता दिवाळीची पण सगळी धावपळ चालू आहे, साफसफाई वगैरे तर चालूच आहे माझी. मग श्लोकमुळे तर मला काय होत नाही सगळं करणं, पण जेवढं होतं तेवढं करते. आणि मला मोठे ब्लॉग शूट करणं एवढं नाही जमत म्हणजे लवकरच, कारण श्लोकमुळे मला मोठे ब्लॉग नाही शूट करता येत. मी डेली ब्लॉग करते शूट, पण त्याला पण मला एडिटिंगला अजिबात टाईम भेटत नाही. मी ते एडिटिंग श्लोक वगैरे झोपल्याच्यानंतर एडिटिंग करते पार. पण मी प्रयत्न करीन आपले मोठे ब्लॉग पण येण्याचे, तर तुम्ही नक्की बघा आपले ब्लॉग ते पण. आणि मोठे ब्लॉग मी आता लक्ष्मीपूजन शूट करणारच आहे, ते पण तुमच्यासाठी मी आणणारच आहे ब्लॉग. तर आपला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा. चलो आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.